नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आता या 40 तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे। यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, राज्य शासनाच्या माध्यमातून जे 40 तालुके घोषित करण्यात आलेले आहे, अशा 40 तालुक्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे। यासाठीचा हा जो शासन निर्णय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता, खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महसूल व वन विभाग यांच्या मार्फत 29 फेब्रुवारी 2024 रोजी घेतलेला शासन निर्णय आहे। मित्रांनो, ज्या तालुक्यांमध्ये हे अनुदान जाहीर झालेले आहे त्या तालुक्यांना दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे। अशा तालुक्यांसाठी हा निधी आहे। दुष्काळी तालुक्यांची यादी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कोणते तालुके आहेत हे यामध्ये आपण पाहूया। पूर्ण माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत। वर नमूद क्रमांक 5 येथील दिनांक 9/11/2023 च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑगस्ट 2023 या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मुदत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील 40 तालुक्यांमध्ये खरीप 2023 हंगामाकरता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाच्या परिच्छेद 4 मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुज्ञेय करण्यात आलेले आहे। त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक माहितीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरता 33% अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर मर्यादित निधी मागणीचा प्रस्ताव शासनाने सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये किती निधी मंजूर झालेला आहे तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण पाहूया। खरीप हंगाम 2023 करता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरता वर नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 2,443,22,71,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये कोणते कोणते जिल्हे व तालुके आहेत ते आपण समजून घेऊया। यामध्ये नाशिक विभागातून मालेगाव तालुका, सिन्नर आणि येवला तालुका, धुळे मधून सिंदखेड, नंदुरबार मधून नंदुरबार, जळगाव मध्ये चाळीसगाव, बुलढाणा मध्ये बुलढाणा आणि लोणार, छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, जालना मधून भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मठा, बीड मधून वडवणी, धारूर, अंबेजोगाई, धाराशिव मधून वाशी, धाराशिव, लोहारा, पुणे मधून सासवड, बारामती, शिरूर, गोडनदी, दौंड, इंदापूर, सोलापूर मधून बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माडा, सातारा मध्ये वाई आणि खंडाळा, कोल्हापूर आणि सांगली मधून शिराळा, काडेगाव, खानापूर, विटा आणि मिरज असे 40 तालुके येथे दिलेले आहेत। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।